सकाळी 10:30 वाजता आपल्याला येथे एक निरोप मिळाला होता की एक लहान आकाराचा बिबट इथल्या एका वॉचमनला दिसून आला आणि त्यानंतर तात्काळ आपलं जे रेस्क्यू टीम आहे ती घटनास्थळी दाखल झाली आणि सर्च ऑपरेशन सुरू झालं. सर्च ऑपरेशनमध्ये आपण थर्मल ड्रोनचाही वापर केला आणि मॅन्युअल पण पूर्ण परिसर पिंजून काढला. तर आपल्याला बिबट असं म्हणजे बिबट कुठेही आढळून आलेलं नाही आणि म्हणजे असण्याची शक्यता ही जवळजवळ नाहीच. परंतु तरी दक्षता म्हणून आपण परिसरात ट्रॅप कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि परत रात्री देखील आपण थोडं या भागात लक्ष ठेवणार आहे, गस्त करणार आहे. आणि परिसरातील नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की मागे 2 दिवसापूर्वी जी घटना झाली की लेपर्ड बघण्यासाठी जी गर्दी केली, त्या गर्दीमुळे वन विभागाला त्यांचं काम नाही करता आलं आणि काम न करता आले म्हणजे ज्या अडचणी आल्या त्यामुळे 5 नागरिक जखमी झाले आणि वन विभागाचे 2 वनरक्षक देखील जखमी झाले. तर जर कधी कोणाला असं काही आढळलं तर त्यांनी वन विभागाला संपर्क करावा. त्या बिबटला जवळून बघण्यासाठी प्रयत्न करू नये, आपापल्या घरात थांबावे असं एक आवाहन करतो. शाळा दुपारचं सत्र आज बंद ठेवायला लावलेलं आहे त्यांना आणि येथे त्यांचे जे काही विविध इन्स्टिट्यूशन्स आहे तिथे प्रत्येक ठिकाणी पुढच्या 2-3 दिवसात अवेअरनेस सेशन वगैरे घेऊन त्यांना थोडी जागृती करण्यात येईल या संदर्भात. आज विद्यार्थ्यांना शाळेवरून सोडण्यात आलेलं होतं. सुट्टी देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला. आपल्याकडनं त्यांना अशा काही सूचना दिल्या आहेत का, किती दिवस शाळा बंद ठेवावी किंवा असं काही? आज आपली बऱ्यापैकी खात्री झालेली आहे आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण खात्री होईल आणि रात्रीमध्ये तर आपण जवळजवळ त्यांना निर्णय देऊ शकतोय की परिसरात नाहीये किंवा याची पूर्णतः 100% खात्री देते. म्हणजे जोपर्यंत तुमचा पुढचा निर्णय येत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवायची? तोपर्यंत तसं तर नाही सांगितलेलं. आज दुपारच्या सत्राबद्दल बोललो होतो आपण. काय काही कर्मचाऱ्यांनी पण आतमध्ये बिबट्यासारखा एक प्राणी बघितलेला आहे, पण तो कुठला प्राणी किंवा काय म्हणजे संबंधित कर्मचारी आहे त्यांना सिवेट कॅटचे पण फोटो दाखवले आपण, उदमांजर जे म्हणतो ते. तर ते बघितल्यानंतर ते कन्फ्युज झाले की हेच होतं का बिबट होतं, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन आहे त्यात. पण तरी देखील आपण आपल्याकडून पूर्ण दक्षता घेतोय.